नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे बाजरी आणि मेथीचे वडे। खूप छान खमंग आणि खुसखुशीत असे हे वडे होतात। अजिबात तेलकट होत नाही, छान 8 ते 10 दिवस टिकून राहतात। प्रवासात सुद्धा आपण हे घेऊन जाऊ शकतो। हे बघा, इथे मी बनवून घेतले, अजिबात तेलकट झालेले नाहीत। एक आपल्याला तोडून दाखवते, छान खुसखुशीत झालेले आहेत। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप मेथीची पानं स्वच्छ धुवून अशी कापून घेतलेली आहे, बारीक कापून घ्यायची आहे। कोथिंबीर सुद्धा अर्धा कप घेतलेली आहे, स्वच्छ धुवायची आणि कापून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये 2 चमचे सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत, अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे, पाव चमचा धणेपूड घालायची आहे, 1 छोटा चमचा लाल तिखट घातले, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, जास्त तिखट नाही आहे, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची आहे, 1 चमचा दही घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडासा सोडा घालायचा, अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घातलाय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी, म्हणजे याला छान पाणी सुटतं। इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे, 2 छोटे चमचे, वडे छान क्रिस्पी होतात त्याच्यामुळे, आणि 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे, छान खमंग टेस्ट येते। तांदळाचं पीठ किंवा बेसनच्या ऐवजी आपल्याकडे जर थालीपीठाची भाजणी असेल ती छोटे 4 चमचे घातली तरी छान खमंग लागतात हे वडे। आता याच्यामध्ये 1 कप बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे, अगदी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। बाजरी आणि मेथीला जे पाणी सुटलेलं असतं त्याच्यामध्येच आधी हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवायचं आपल्याला। मी अगदी पाव कप पाणी वापरलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी। थोडं घट्टच पीठ भिजवायचं आहे। आपण याच्यामध्ये बाजरीचं पीठ घातलेलं आहे, तर जास्त वेळ ठेवलं तर त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे पीठ घट्टच भिजवून घ्यायचं आहे। इथे मी असं घट्टसर असं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता याचे आपण वडे बनवायला घेऊया। लगेचच वडे बनवायचे आहेत, पीठ रेस्ट करायची गरज नाही आहे। मी थोडेसे छोटेसे बाईट साईजचे वडे बनवून घेते, त्यामुळे छोटासाच पिठाचा गोळा घ्यायचा आहे, हातावरती पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि हलकासा असा प्रेस करून घ्यायचा आहे। खूप जास्त पातळ करायचं नाही आहे, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे, त्यामुळे मी हातावरतीच थापून घेते वडे। आपल्याला हवा असेल तर बटर पेपरला थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये थापून घेऊ शकता, पण असे हातावरती सुद्धा झटपट होतात। मी असेच सगळे वडे बनवून घेतलेले आहेत। हे बघा, छोटेसेच बाईट साईजचे वडे बनवले आहेत, जास्त पातळ थापायचे नाही आहेत। आता फ्राय करायला घेऊया। कढईत तेल गरम करायचं आहे, तेल छान गरम करायचं आहे सुरुवातीला आणि मग गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि वडे तेलात सोडून घ्यायचे आहेत। वडे मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करायचे आहेत दोन्ही साईडने छानपैकी। हे बघा, अर्धा मिनिटानंतर हे एका साईडने फ्राय झाले का थोडेसे वरती येतात, तरंगतात तेलावरती, मग पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने पण हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे। मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करायचे, म्हणजे आतून कच्चे राहत नाही, व्यवस्थित फ्राय होतात। हे बघा, छान फ्राय झालेले आहेत। तेल निथळवून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑइल आहे ते पण टिश्यू पेपरला सोक होतं आणि वडे तेलकट होत नाहीत। हे बघा, बाकीचे वडे पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत। बाहेरनं छान क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत असे हे वडे होतात। प्रवासात सुद्धा आपण हे घेऊन जाऊ शकतो, छान 7 ते 8 दिवस टिकून राहतात। हे आपण असेच सुद्धा खाऊ शकतो किंवा सॉस किंवा चटणी बरोबर सर्व करू शकता, छान लागतात एकदम। एक आपल्याला तोडून दाखवते, आतून छान खुसखुशीत झालेले आहेत। तर नक्की ह्या पद्धतीने बाजरी आणि मेथीचे वडे करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।